जय शिवराय मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी भाऊ आणि मी तुमचा साहिल विलास शिंदे. तर आता आपण चाललेलो आहोत, गावी आलो आहे. मी गावची जत्रा आहे, तर गावच्या जत्रोत्सवासाठी चाललो आहे. आजच गावी आलो आहे, 8:30ला रात्री आलो आहे आता गावी. आणि आता तयारी आहे. इथे भाईचं घर आहे, हे आपलं आप्पाचं घर आहे इथे, आणि तयारी आहे जत्रोत्सवाला जाण्याची. सगळं इकडे पब्लिक आहे. तर आता गावी आलो आहे, एवढं प्रसन्न वाटलेलं, कारण की गावची मोकळी हवा, निवांत वातावरण, मुंबईसारखी दगदग नाही, काही नाही. इथल्या इथेच फेऱ्या मारतो, पण बरं वाटतंय. इथे लाईट आहे, त्याच्यामुळे मी इथे सारखं फेऱ्या मारतो आहे. आणि इकडे आपली पब्लिक आहे, पब्लिकचा आवाज पण येत आहे. दाखवतो तुम्हाला पब्लिक कसं काय. ओके, मी आपली सुंदरी शिंदेची राणी, आणि हा सार्थक काय कर, शिंदेची राणी आपली. इकडे सगळी पब्लिक, भाईचं घर आहे आपलं. त्या कशी आहेस? अरे बाबा बरी आहे. तू आला? आत्ताच आलो रात्री. आत्या बाबा आता मुंबईला नारळ का तोडलेली. आता कधी आणि हा बघा आपला रुद्र भाचा हाय कर. ही बाई आपली काकी. परी कुठं आहे? ओ ताई, हो का, हे ताई साहेब आमच्या. होय, आणि आमची परीबाई कुठे गेली? सोनू साईड कर. ही गुड्डी आमची परी. हाय का बाबू, हाय कर. हाय हाय. गुदी 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 गुदी. चला 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 जत्रे, चला चला जत्रेला, जत्रे चला. आता भेटू आपण जत्रेच्या ठिकाणी भेटू. तोपर्यंत थोडीशी कळ काढा. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत आपल्या जागेवरती, आई गावदेवीच्या मंदिराजवळ. पूर्ण तयारी बघा. हे आपलं स्थान आहे. आवाज का आता माझा येणार नाही, जसा येईल तसा समजून घ्या. आपलं स्थान आहे, याच्यावरती पालखी चढवली जाणार आहे. आणि आपलं मंदिराचं काम बाकी आहे अजून. हे आपलं मंडळी. आता आपण पूर्ण पब्लिक तर ही तर काहीच नाही. पब्लिक जायचं बाकी आहे. आपल्या गावच्या मंदिरात एंट्री करतो. गावदेवीच्या दर्शनासाठी भक्तांची रांग चालू. ही आपली आई वाघजाई देवी. तळेगावची रखवाल आई वाघजाई देवी. मंदिर बघा, म्हणजे मंदिराचं आपलं काम बाकी आहे अजून, आणि सर्व भक्तांची लाईन. काका, आपले सर्व काका साहेब, काका पप्पा काका. हो का, ऐ कसे आहेस काका? मी आपला आईचं गावावर, मधुकर काका, प्रमोद काका,
आणि आपले पिताश्री मंडळी. आता आपण आलेलो आपल्या आईच्या इथे मागं. दर्शन काय आपण घेतलेलं नाही, डायरेक्ट हे केलेलं आहे. यजमान पालखी, मानाची पालखी नाही, यजमान पालखी. बाहेरचे सर्व एंट्री वगैरे दाखवणार आहे, सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. शाखा व्यवस्थापक यांनी मोठ्या नावाने पब्लिक तळेगावचं भक्ताजन आहे आणि आपल्या इथे 23 पालख्यांचं आगमन हे आपल्या जत्रा उत्सवासाठी असतं. इथे आपली लाट चढवली जाणार आहे, सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. पाहूया कसं काय मंडळी. आता आलेलं आपल्या गावदेवी म्हणजे गावदेवी सॉरी सोंडे गावाची मानाची पालखी आलेली आहे आपली. आईच्या गावात टॉर्च चालू.
काही बोलणार नाही, फक्त आपण पूजा कसे करतात ते पाहून घेऊया. टायमरवरती आलाय, टायमरवरती आलाय. आलाय काय तो? आलाय का? तू शॉर्टला घे. आणि आता आपले लाटेचं पूजन होणार आहे. वरती ट्राय करणार आहे. वरती जाणार आहे तू? नाही, नंतर 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 जाणार आहे का कधी व्हिडिओसाठी? नाही जाणार. मी जातो. नाही तर फुटेज मागितले असते.
येतोय. बरोबर अँगलला आलोय. जास्त तू पण अँगलला आलायस. वरती जाण्याचा प्रयत्न करेल, कसं काय जमतंय ते बघेल वरचा शॉट घ्यायला. काटा आहे म्हणजे काय अंगावर काटा चल कसं काय ते बघू. अरे देव आमचा, धर्म आमचा, परंपरेकडे चालत आलेला शिक्का आमचा, कोकणात जन्म घेतला हा अभिमान सुद्धा आमचा. फटाके फोडणाऱ्यांनी लाट पडल्यानंतर फटाके फोडायचे सगळ्यांनी देवाच्या नावाचा जयघोष करायला व्यवस्थित पाहिजे. व्हिडिओवरती जास्त प्रयत्न करू नका. अभिषेक पुढे अरे फटाके लावा. श्री आशिष महात्मे सुटवणे डोळेवाडी श्री आशिष महात्मे सुटवणे डोळेवाडी यांच्यावरून पाहू शकता पब्लिक खूप प्रसन्न वाटते. आणि आपलं संगीत गाणं, नवीन गाणं पाहू शकता पब्लिक. आणि आईचं मंदिर. खूप प्रसन्न वाटते येऊन. चला आता खाली जाऊ. सर्व त्या गावातील ग्रामस्थ सर्व मानकरी यांचे आम्ही श्री जे वाघजाग युवा मंडळ तळे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. देवघर पालखीचं आगमन झालेलं आहे आपल्या. पाहू शकता तुम्ही. आता रोहित रोहित रोहित
आगमन झालेलं आहे. पाहू शकता आता 23 पालख्यांचं आगमन आहे. आता किती पालखी झाले पाहू शकता. देवघरची पालखी आगमन झालेलं आहे आणि आता आपण एक एक पालखी बघणार आहोत. खूप असं नियोजन पद्धतशीर असं नियोजन चालू आहे आपल्या गावाचं. हे आपल्या आई आणि आपल्या 23 पालख्यांचं आगमन पाहूयात. आता एक एक पालखी बघणार आहोत आणि इकडून सुरुवात करू. मांडवी भैरी योगेश्वरी मांडवी गावची ग्रामदैवत मांडवी गावचं निळवण्याच्या अजून पालखी यायची आहे. आपली केदार झोलाई पुरे बुद्रुक ना पुरे बुद्रुकची आई ग्रामदैवत. आणि आता एक सुंदर सुंदर अशा पालखीचं आगमन होत आहे. आत्ताच एक आगमन झालेलं आहे. ते सुद्धा एक पालखी बघा. अजून एक गाव पुरे खुर्दाची आलेली पालखी. अजून दहिवली पालखीचं आगमन झालेलं आहे. आणि तसेच खवटी काय झालंय. आरामात आरामात. देवी खवटी खवटी गावची ग्रामदैवत तिचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या इथं. ग्रामदैवत झालेली खवटीची आता इथे आलेलं आहे. पाहू शकता देवघर. खूप सुंदर अशी पालखी. ही आपली यजमान पालखी आहे तळेगावची. तिचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतो. तिचा हात सदैव आमच्या पाठीशी असतो. यजमान पालखी तशीच आता आपल्या इथे देवघर. एक मिनिटात आहे. देवघरचं आगमन झालं. देवघरची ग्रामदैवत देवघर. आणि इथे आपली सोंडेगावची मानाची पालखीचं आगमन आहे. आपल्या इथे 23 देवळची पालखी आलेली आहे. बघा पाहू शकता देवळीची. आपली सोंडेगावची ग्रामदैवत. आणि आता दहिवली गावची ग्रामदेवतेचं आगमन झालेलं आहे. ती स्थानापन्न होत आहे. सुंदर सुंदर पालख्यांचं आगमन झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता हे अजून एक पालखी आलेली आहे. माझ्या मते बघू कुठची आहे दादा कुठची आहे. कामिनीची पालखी. कामिनीची ग्रामदैवत आपल्या
पाठीचा असाच ठेवायचा आहे. अशीच आहे, हरवायची ना अशीच आहे, असंच ठेवायचं आहे. जा भाऊ बाहेर आलेलो आहोत. सर्व 10वीची बॅग घेतलेली आहे, सर्व मित्रमंडळी. हे बघा, राया, साहिल, लोलम, पम्या, सुशांत आणि आलो. आणि आपल्या इथे नमन पण आता सुरू झालेलं आहे. बघा मंडळी, सर्व पब्लिक पाहू शकता किती गर्दी आहे ती. एवढी गर्दी आता नमन बघायला आहे. हे बघा, सिंदुरासुराचा वध, रवळनाथ प्रेमिक्स नमन मंडळ आहे. त्या कोकणात ट्रेंडिंगला असलेलं नमन. सध्या फूड स्टॉलवरती आलेलो आहे. वडापावची गाडी, आईस्क्रीम, कचरा बघा किती किती. हा उद्या तुम्हाला काही कचरा दिसणार नाही. इकडे लहान मुलांसाठी खेळणी, इकडे एक लाडू, लाडू काय घेतोय? उद्या सकाळी घेऊया. उद्या सकाळी असतात उद्या सकाळी. उद्या सकाळी आपली लाट आहे ना, ते फिरवणार आहे. जर उठलो, जागरण आता वाजले 2 वाजले. जागरणाचं कसं काय ते बघू. इकडे पण लाडू आहेत, इकडे लहान मुलांची खेळणी. आणि खेळणीच आहेत लहान मुलांची. बोबू बघ केवढा आहे. काय बरोबर आहे, असं काय घेता लहान मुलाचं केलं. आणि इकडे चल पुढे चल. लिंबूचा उभा झाला आहे. सोडा शॉप आहे. भाऊ खेडवरून आला हा भाऊ खेडवरून आले दिसते. काय काय इकडे लाडू वाले दुकान आहेत. आपले शिर्के दादा, वैभव दादाच आहे. पुढे सुद्धा आहेत. इथे पण लाडू आहेत, पाहू शकता. लाडू हा व्हिडिओ ब्लॉगिंग. हा आपला मंग्यात आहे. मंग्याचं फूड स्टॉल आहे, लाडूंचं आहे. दादा काय काय घ्यायचंय? काही घेतलं ना, काय काय घ्यायचं आहे? 3 सगळ्यातले 3 काढतो. सॉरी ह्यातले 3 दे, ह्यातले 3 दे, सगळ्यातले 3 दे. आता तुझ्या मनाने एक्स्ट्रा दे. किती आले?
200 जरा कॅमेरा पण पकड इकडेच ठेवलीस मी ते दादा त्याच्यासाठीच काढलीच ती मी अगोदर मुंबईवरून दादा तुझा नंबर सांगून ठेव ना सांग दादा सांग 96 दादाचा नंबर सुद्धा आहे. आता आपली मांडव्याची इथे असेल मांडव्याच्या नंतर कुठे गुरुवारी 9 तारखेला आणि दुसरी कुठे पुण्यात दोन्ही ठिकाणी आहे ना दोन्ही ठिकाणी अजून 11-12 आपला स्टॉल कुठे कुठे आहे सांग दोनच ठिकाणी आहे पुराट आणि मांडवा दोन्ही ठिकाणी दादाला व्हिजिट करा आपलाच दादा आहे मराठी माणसाला मोठं करा म्हणजे आता आपल्या ग्रामपंचायतचे कोतवाल आहेत आणि हे इथं गँग बसलेलं आहे शुभम शिर्के ऑफिशियल भरत आहे अक्षय खायला पाहिजे ना दादाला लाडूच्या पुढे नाही चालतो काय खाणार तुला देतोस की नाही सांग मी तुला 10 रुपयाचाच देतो काय देशील तू मी 5 रुपये देतो नाही एवढी नाही बनवतोय शिव्या नको देव माझं पैसे तुला काय तू आता भावात तुझा माझा करणार भावात तुझा माझा करणार हे अब तू गया बेटा अब तू गया पिनकोड काय आहे 1887 लक्षात ठेव घेऊन जा नाही टाकणार अक्षय काय बोलत नाही मैं बाबा टिल्लू टाकायला लागला चल तर मंडळी इथं आता झालेलं आहे सगळं कार्यक्रम ओळखलेला आहे दाखवतो पालख्यांचं पण हे बघा हे भक्तजन सगळे झोपलेले आहेत म्हणजे जेवढे पालखी आलेले आहेत ना त्यांच्यासोबत आलेले सगळे भक्तजन झोपलेत पालख्यांचं जागरण चालू आहे इकडे साफसफाई चालू आहे नमनसुद्धा संपलेलं आहे आता मी पण जात आहे घरी हा ब्लॉग इथेच थांबवत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय